नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघता टायटलमध्ये, तर भूमी अभिलेख विभागातर्फे एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे, गट क आणि गट ड संदर्भातली ती अपडेट आहे। तर संपूर्ण अपडेट ते नवीन परिपत्रक आहे, आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण तुम्हाला बघायचं आहे आणि ते जे परिपत्रक आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगणार आहे। ओके, भूकरमापक तसेच लिपिक टंकलेखक या पदासाठी जी एक्झाम झालेली होती त्या संदर्भात एक सर्वांसाठी गुड न्यूज आहे। तर ते परिपत्रक काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, हे ते परिपत्रक आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर या चॅनलवरती नवीन असाल, रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा। प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, पण कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा, हे ते परिपत्रक आहे, इथं दिनांक बघू शकता तुम्ही। तर बघा, भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती गट क आणि पदसमूह 4 भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक या पदासाठी तर हे परिपत्रक आहे। तर इथे बघा काय आहे, विषयांकित प्रकरणी संबंधित पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येत आहे की भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह, तर त्यालाच गट 4 मध्ये पण काही पदे होती, भूकरमापक आणि लिपिक टंकलेखक संवर्गाच्या सरळ सेवा भरतीतील 28/4/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीची मुदत बघा 27/4/2024 रोजी संपुष्टात येत असल्याने सदर निवड यादीस 28/4/2024 पासून पुढील 3 महिन्यांची मुदतवाढ प्रदान करण्यात येत आहे। तर ही सर्वात चांगली न्यूज आहे मित्रांनो। ज्यांनी जे कॅन्डिडेट्स वेटिंगवर होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। तर इथे वेटिंग लिस्ट आपल्याला माहिती आहे की जनरली कसं 1 इयर याची व्हॅलिडिटी असते। ज्यांना आता माहीत नाही त्याच्यासाठी परत एकदा सांगतो। तर आपली जी काही वेटिंग लिस्ट असते, तुम्ही कोणती पण एक्झाम दिली असणार, सर्वांना माहीत आहे की, पण ज्या कॅन्डिडेटना माहीत नाही त्यांच्यासाठी एक न्यूज। तर 1 इयर त्याची व्हॅलिडिटी असते, पण आता इथे बघा काय झालेलं आहे। तर ही जी 1 वर्षाची जी मुदत होती ती संपुष्टात आली होती 27/4/2024 रोजी, पण आता तिथे त्यांना 28/4/2024 पासून 3 महिन्याची इथे मुदतवाढ प्रदान करण्यात येत आहे। तर समोर आणखी याच्यामध्ये वाचूया आपण, माजी सैनिकाकरता आरक्षित असलेल्या रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभाग, जे काही याचा परिपत्रक नंबर आहे, येथील तरतुदीनुसार जिल्हा सैनिक बोर्ड, जिल्हा सेवा नियोजन कार्यालय, प्रादेशिक निवड मंडळ यांच्याकडून पात्र माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसल्याबाबत प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याच्या अटीच्या अधीन राहून माजी सैनिक आरक्षित रिक्त जागा त्या प्रवर्गातील उमेदवाराकडून भरण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर इथे 2 अपडेट आहेत तुम्हाला। इथे एकतर 1 वर्षाची मुदत वाढवून देत आहे, म्हणजे तिथे 3 महिने परत तुम्हाला इथे एक्सटेंड झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर पण माजी सैनिक इथे उमेदवार प्राप्त झाले नाही त्यांच्यासाठी पण इथे ती एक अपडेट आहे। ओके, तर ते प्रमाणपत्र प्राप्त करून माजी सैनिकासाठी पण जागा आरक्षित करण्यात याव्या या संदर्भात ही अपडेट आहे। त्याच्यानंतर पॉईंट 2 काय म्हणतो बघा, विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात यावी व आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आल्यावर नियुक्ती देण्याची कारवाई करावी। तर खूप चांगली न्यूज आहे। आता तुम्हाला लगेच याची काय एक वेटिंग लिस्ट जी ऑलरेडी आहे आपल्याकडे, फक्त याच्यात माजी सैनिकांबद्दल अपडेट राहील, तरी 3 महिन्यासाठी तुम्हाला वाढवून मिळेल, ही एक गुड न्यूज आहे। आणि याच्यामध्ये बघा सरळच म्हटलेलं आहे की तुम्हाला निवड यादी कधी, म्हणजे निवड कधी होणार आहे तुमची, तर विभागातील जी रिक्त पदे आहेत आचारसंहितेनंतरच याचा जे काही आहे याच्यावरती कारवाई करण्यात यावी। लिस्ट येऊ शकते आता कधी पण, अपडेटेड लिस्ट, पण आचारसंहितेनंतरच तुम्हाला इथे काय मिळणार आहे, नियुक्ती मिळणार आहे। तर जे कॅन्डिडेट्स वेटिंगवर होते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो ही। तर तुम्ही या व्हिडिओला जर तुमच्या मित्रांनी वगैरे फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासोबत पण शेअर करा। तुमचे काही डाऊट असतील या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा, प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो आपण, हेच आपल्या चॅनलची खासियत आहे। तसंच माझ्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन होऊ शकता, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। थँक्यू व्हेरी मच।